महामार्गाच्या एखाद्या भागाचे काम पूर्ण झाल्यानंतर पथकर आकारण्यात येतो, हा पॉलिसी मॅटर आहे सभापती महोदय. तरी मी आपल्याला थोडंसं अधिकची माहिती या रस्त्या संदर्भात आजची काय परिस्थिती आहे ती देतो. 0 पासून 42 आणि 42 पासून 84 हा पहिले जे 2 फेज आहेत हे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्याकडे आहे. आणि आपण उल्लेख केलं खारपाड आणि नदवाली. तर खारपाडमध्ये हे सत्य आहे की तिथलं नोटिफिकेशन हा टोल बूथ संदर्भात 2022 साली निघालेला आहे. तिथे टोल बूथ उभे केलेले आहेत आणि टोटल 8 टोल बूथ तिथे होणार आहे पूर्ण, म्हणजे जे PWD चे रोड असतील किंवा कारण की नंतर सर्व NHAI कडेच जाणार आहे पूर्ण रस्ता, तो त्यांच्या अखत्यारीतच जाणार आहे. तर टोल बसवण्याची प्रणाली किंवा त्यांचं जे म्हणजे त्याचे आदेश जे आहे ते NHAIच देतो खरं म्हणजे. तर जो पहिला KT एजन्सी म्हणून आहे त्यांना हा कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे आणि 2022 साली तिथे त्यांना हा टोल बसवण्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे. खारपाड हा टोल बूथ चालू होणार आहे हे सत्य आहे. पण जो समोरचे जे टोल बूथ आहेत, जे PWD जो रोड करतोय तो म्हणजे इंदापूर ते झारप असे हा 342 किलोमीटर, त्यातलं 338 किलोमीटर एवढं रस्ता हा पूर्ण झालेला आहे. याच्यात आता 10 पॅकेज आहे टोटल. त्याच्यात ब्रिजचे कामं सर्वच पेंडिंग आहेत. त्यात खड्डे आहेत, त्यातले 6 टोलबूथ समोर होणार आहेत. त्यातलं एक चांदव, बोरज, खेरशेड आणि निवाली या 4 जागेवरची आतापर्यंत कुठलंही नोटिफिकेशन काढलेलं नाही आपण, आणि तो रस्ता पूर्ण झाल्यानंतरच त्याचं नोटिफिकेशन काढणार आहे आपण. पण स्ट्रक्चर आपल्याला उभं दिसते तिथे हे सत्य आहे की आपण स्ट्रक्चर उभे केलेले आहेत तिथे. त्यापैकी हितवले आणि ओसरगाव इथे टोल बूथ सुरू झालं होतं आणि मागच्या तत्कालीन मंत्र्यांच्या आदेशानुसार मग तो नंतर टोल बूथ बंद करण्यात आलेला आहे. पण हा पॉलिसी मॅटर असल्यामुळे माझी एक आपल्याला विनंती आहे की मी मंत्री म्हणून या सभागृहात एवढं सांगू शकतो की जुनं रिव्ह्यू करू, जुन्या मंत्र्यांचे काय आदेश होते, आणि समोरचं जर एखादा आपल्याला मला स्वतः जाऊन जर पाहता आलं तर मी एखादा तिथे पॅकेज जाऊन बघतो आणि त्याच्यात एक मीटिंग घेऊन, कारण की नॅशनल हायवेची पॉलिसी असल्यामुळे आपल्याला त्याच्यात काही थोडंफार विलंब करता येईल का.